नमस्कार मंडळी, वाजले दुपारचे 12:30. कारण ही मंडळी झोप काही झालेली नव्हती, म्हणून व्लॉग बनवायला थोडा उशीर झालेला आहे. तर आपण चाललो आहोत आता डोंगरावरती, कारण की फादर गेलेत घरी. आपले बैल काय कोणी पाजणार नाही, त्यामुळं चाललो आता वावरात. बैल पाजू का मग पाजून दिलेले आहेत ते काय मला माहिती नाही, पाहतो तिथं झाल्यावर. आणि आपला टायगर शेट काय करतोय ते पण पाहायचंय आपल्याला, कारण की तो साखळी बिकळी तोडून ताडून पळतोय. आता सध्या कंटाळा आलाय त्याला एका जागेवर बसून, कारण की त्याला खेळण्यासाठी पण कोणी नाही येत. लहान मुलांचा लळा आहे त्याला, म्हणून तो कधी पळतो लहान मुलांकडे. कालही दमवलं होतं त्याने. दमलोय, निम्मी डोंगर चढून आलो आहे. थोडं बाकी बघते बा. झोप तर खूप लागू राहिली मित्र. तिथं झाल्यावर पाहू काय काय नाही. झोपावं लागेल थोडा 1-2 तास. डोळे दुखत आहेत डायरेक्ट. चला मग डांगे डांगे. मजेत आणि फायनली आपण आता डोंगरावरती पोचलेलो आहोत. आणि आपल्याला कोंबडीने स्वागत केलं आहे आणि टायगर उभा आहे आपल्या स्वागतासाठी. पहा, लबाड माणूस आणि शेट माणूस त्रास देत होतो. काही बोच की त्याला आज दिवसभर बांधून ठेवायचंय, म्हणून तो आता थोडं लाडेगोडी करतोय सोडण्यासाठी. पण त्याला काही दिवसभर सोडायचं नाही. पाच दे त्यात. आणि आपले बैल पण पाणी पाजून आणि चरण्यासाठी सोडून दिलेले आहेत, कारण की सर्वांचे शेतातील पिकं सर्व आवरून झालेले आहेत म्हणून सोडले आहेत ते. आणि आपला टायगर पण बैलांना पाणी पाजण्यासाठी आला होता. आता त्याला बांधून द्यायचंय. थोडा वेळ सोडला होता फक्त. आता शेट माणूसला आपण फिरवतोय. त्याला फिरून झाल्यावर बांधून देणार आहोत आपण, कारण की तो थोडा एकाच जागेवर कंटाळतो, म्हणून त्याला थोडं फिरवावं लागतं. आता त्याला वावरातून फिरून टाकती तोंड महिला काढ. मग आपण आता आपले जे आंब्याची झाडं लावलेले आहेत ते पाण्यासाठी गेलो. व्यवस्थित पानं फुटलेत त्यांना. आता 3 झाडं लावलेले आहेत आपण, ते बऱ्यापैकी 5-6 फुटाचे झाले आहेत. आता शेवटी आपला व्लॉग हा संपलेला आहे मित्रांनो. व्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली यूट्यूबची बेल आयकॉन ऑन करून घ्या मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.